कॅन्सर रुग्णांसाठी उन्हामध्ये जास्त काळजी घेणं आवश्यक झालेलं आहे. किमोथेरपी असेल, रेडिएशन असेल किंवा नियमित असणाऱ्या शस्त्रक्रियेनंतरच्या हॉस्पिटलच्या व्हिजिट्स टाळू शकत नाही. आता ह्या किमोथेरपीचे किंवा रेडिएशनचे साईड इफेक्ट्स कमी करण्यासाठी नियमितपणे 3 लिटर पाण्याचं सेवन रोज केलंच पाहिजे. जर कधी किडनी संबंधी आजार असतील तर मग आपल्या नेफ्रोलॉजिस्ट किंवा किडनी स्पेशलिस्टच्या सल्ल्यानेच अधिक पाण्याचं सेवन करावं. इलेक्ट्रोलाइट सुद्धा गरजेचे आहे. व्हेजिटेबल्सच्या माध्यमातून मिळू शकतात, फ्रूट्सच्या माध्यमातून मिळू शकतात. ताज्या ताकाचं रोज सेवन केलं तर त्यांनी आपल्याला प्रोटीन्स पण मिळतील. त्यात थोडंसं मीठ टाकलं तर आपले इलेक्ट्रोलाइट सुद्धा टिकून राहतील. लिंबू पाणी घ्या, त्यात थोडंसं मीठ टाकून घ्या, ते सुद्धा आपल्या शरीराचं हायड्रेशन देण्यासाठी आवश्यक आहे. त्याबरोबर आहारामध्ये जितकं तुम्ही पातळ नरम स्वरूपात आहार जास्त घेणार ते सुद्धा आपल्याला उपयुक्त ठरेल. तो जो रेडिएशन चालू असताना समजा चेहऱ्याचा भाग असेल रेडिएशनचा, तर त्या भागाला डिरेक्ट सन एक्सपोजर अवॉइड करावं. साधारणपणे सौम्य स्वरूपाचे एक्सरसाइज, मग ते वॉकिंग असतील किंवा योगा असतील, असे करावे ज्याने तुम्ही थकून न जाता डिहायड्रेशन नाही झालं. जूनपर्यंत आपल्याकडे उन्हाळा असाच असतो. आपल्या शरीराची काळजी घेण्याच्या दृष्टीने पाणी आणि आहाराकडे लक्ष द्या.